नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. मी एका मशीनबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्या मशीनची माहिती सांगण्याआधी थोडी पार्श्वभूमी सांगतो, की सध्या भारतामध्ये जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेपैकी जवळपास 85 ते 90% ऊर्जा ही बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. जरी भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं असलं, तरीसुद्धा ऊर्जा स्वातंत्र्य अजूनही मिळालेलं नाही आहे. म्हणजे आपण बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. त्या देशांमध्ये जर काही बॉम्बस्फोट झाले, काय हल्ले झाले, तर आपला इकडे BP वाढायला सुरुवात होते. कारण आपण एनर्जी सिक्युअर नाही आहे. आणि एनर्जी सिक्युअर होण्यासाठी आपल्याकडे 2च उपाय आहेत. एक म्हणजे एकतर आपल्याला बायोडिझेलची निर्मिती करावी लागेल किंवा मग इलेक्ट्रिसिटी तयार करावी लागेल. तर इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्याकडे सोलर आहे, विंड आहे, हायड्रो आहे आणि कोळसा आहे आणि न्यूक्लिअर आहे. यांचा वापर आपण करून इलेक्ट्रिसिटी तयार करतो, परंतु ही पुरेशी नाही आहे. कारण भविष्यामध्ये येणारे जे काही इलेक्ट्रिक कार असतील, इलेक्ट्रिक बाईक असतील, इलेक्ट्रिक ट्रक असतील, रेल्वे आहे, यांच्यासाठी ही ऊर्जा पुरेशी नसणार आहे. आणि म्हणून आपल्याकडं जास्तीत जास्त ऊर्जा कशी निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर सध्या भारतामध्ये टोटल कॅपॅसिटी आहे 5 टेरावॉट पर डे. 5 टेरावॉट पर डे एवढी आपली कॅपॅसिटी आहे बनवण्याची, म्हणजे आपल्याला लागते तेवढी ऊर्जा. त्यापैकी जवळपास 70% ऊर्जा ही कोळसा जाळून तयार होते. आणि त्या कोळशामध्येही भारताचा काही कोळसा आहे आणि आपल्याला बाहेरून पण कोळसा आयात करावा लागतो. त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी सोर्समध्ये सोलर आहे, विंड आहे आणि इतर जे काही बगॅस वगैरे आहेत ते जाळून आपण 15 ते 20% ऊर्जा आपल्याला एनर्जी ग्रीडमध्ये आपल्याला ह्या रिन्युएबल एनर्जी सोर्समधून येते. त्यामध्येच हायड्रो पण आहे. जवळपास 8 ते 10% जी ऊर्जा आहे ती आपल्याला हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट म्हणजेच जलविद्युत प्रकल्पातून येते. त्याचबरोबर न्यूक्लिअरमध्ये 5% कमी ऊर्जा आपल्याला न्यूक्लिअरमधून मिळते. तर काय आहे नक्की की याच्यामध्ये जो रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे तो जर वाढवला तर आपण एनर्जी सिक्युअर होऊ. आणि एनर्जी सिक्युरिटीमध्ये आपल्याला सोलर, विंड आणि हायड्रो हे 3 मेजर एनर्जी सोर्सेस आहेत. त्यांच्यामध्ये आपल्याला क्रांती करावी लागेल. आणि यामध्ये भारतामध्ये जर टोटल डॅमचा विचार केला तर भारतामध्ये टोटल 5701 डॅम आहेत. त्यातल्या 1297 डॅमवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. त्यामध्येही 197 हे 25 मेगावॅटपेक्षा जास्त हे लार्ज डॅम आहेत. आणि 1100 जे असे छोटे डॅम आहेत जे स्मॉल हायड्रोमध्ये येतात. म्हणजे टोटल 1297 डॅम आपण यूज केलेले आहेत इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. परंतु बाकीचे 4400 डॅमचं काय? त्यामध्ये सुद्धा पाणी आहे, त्यामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. आणि जरी समजा 12 महिने म्हणजे वर्षभर जरी त्याच्यामध्ये पाणी साठा राहत नसेल तरीसुद्धा एक 8 महिने तर भरपूर पाणी त्याच्यामध्ये असते. उन्हाळ्यामध्ये थोडंसं पाण्याची लेवल कमी होते, पण 8 महिने 6 महिने तरी ही ऊर्जा त्याच्यामध्ये असते. त्या ऊर्जेचं काय करतो आपण सध्या? काही करत नाही. त्याला कारण काय? जसं की सगळ्यात जास्त जी ऊर्जा असते ती सगळ्यात जास्त उंच धरणांमध्ये असते. जेवढे जास्त उंच धरण असेल तेवढी त्याची क्षमता जास्त असणार आहे. आणि मग यासाठी वापरलं जातं पेल्टन टर्बाईन. पेल्टन टर्बाईन हे जास्त उंचीसाठी वापरलं जातं. आणि त्यानंतर जे मिडियम उंची आहे त्याच्यामध्ये असते फ्रान्सिस टर्बाईन. आणि सगळ्यात कमी उंचीसाठी असते केप्लान टर्बाईन. आता केप्लान टर्बाईन फायनली ठरवतं कोणत्या धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार करायची किंवा नाही करायची. कारण असं आहे की जर समजा प्रेशर जर वाढला तर जो पाण्याचा डिस्चार्ज रेट असतो, टर्बाईनमधून जे पाणी बाहेर पडतं त्याचा डिस्चार्ज रेट हा कमी असतो. जर प्रेशर जर कमी झालं तर डिस्चार्ज रेट वाढायला सुरुवात होते. आणि शेवटी फायनल येतं केप्लान टर्बाईनवर. कारण जर समजा कमी उंची जर असेल तर कमी प्रेशर असणार आहे, कमी प्रेशर जर असेल तर जास्त डिस्चार्ज असणार आहे. आणि आपल्याकडे जे काही 4404 जे धरणं आहेत त्या धरणांमध्ये पाणीसाठाही कमी आहे आणि उंची पण कमी आहे. त्याच्यामुळे फायनल ठरतं की केप्लान टर्बाईन ठरवणार की कोणत्या धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार करायची किंवा नाही करायची. आणि विषय असा राहतो की जर समजा उंचीच कमी असेल तर डिस्चार्ज रेट जास्त असणार आहे. आणि पाणीसाठा पण जर कमी असेल तर मग त्या धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार करून फायदा काय? कारण जर समजा 2-3 महिन्यात जर डॅम जर पूर्ण खाली होणार असेल तर वर्षभर काय करायचं? तर त्यामुळं सर्वच धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही. आणि प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला असेल की आपल्याकडं डॅम आहेत, त्या डॅममध्ये पाणी आहे, त्या डॅममध्ये ऊर्जा पण आहे, पण आपल्याकडे टर्बाईन नाही आहे.
की जे कमी पाण्यावर आणि कमी उंचीच्या धरणांवर सुद्धा सूट होईल. तर असं टर्बाईन मी बनवलेलं आहे आता, की हे टर्बाईनचं वैशिष्ट्य काय आहे, की कमी पाणी वापरून आणि कमी उंचीच्या धरणांवर हे आपण बसवू शकतो आणि त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. पण याचं वर्किंग असं आहे, की यामध्ये वॉटर हॅमर आहे, गेअरबॉक्स आहे आणि जनरेटर सिस्टीम आहे. तर काय होतं पहिल्यांदा, की ज्या वेळेला पाणी डॅममधून येतं त्यावेळेला हा जो वॉटर हॅमर आहे हा एक रेसिप्रोकेटिंग मोशन तयार करतो. ह्या रेसिप्रोकेटिंग मोशनचं रूपांतर गिअरबॉक्स रोटरी मोशनमध्ये करतो आणि ह्या रोटरी मोशनवर चालतं हे जनरेटर. आता जनरेटर जसं फिरणार आहे तशी इलेक्ट्रिसिटी तयार होणार आहे आणि ही इलेक्ट्रिसिटी आपण डायरेक्टली नॅशनल ग्रीडमध्ये डंप करू शकतो. आता याचा फायदा काय होईल? तर पहिली गोष्ट 4400 डॅम ज्या धरणांवर इलेक्ट्रिसिटी तयार होत नाही आहे, तर किती इलेक्ट्रिसिटी तयार होईल तुम्ही विचार करू शकता. आणि ह्याची कॅपॅसिटी अशी आहे की जसं धरणाची कॅपॅसिटी असणार आहे त्यानुसार आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. जर समजा मोठा असेल तर जास्त, अगदी 1 मेगावॉटपासून 10 मेगावॉटपर्यंत पण आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. जर छोटा असेल तर अगदी 10 किलोवॅटपर्यंत पण आपण कमी करू शकतो इलेक्ट्रिसिटी. आणि आपल्याला पाहिजे तसं, जसं याच्यामध्ये एक पूर्णपणे कंट्रोल सिस्टीम आहे. आपल्याला पाहिजे जर समजा की जास्त इलेक्ट्रिसिटी पाहिजे तर जास्त इलेक्ट्रिसिटी पण आपल्याला मिळवतील, कमी पाहिजे तर कमी पण मिळवतील. यामध्ये या ठिकाणी कंट्रोल स्प्रिंग आहे. ही कंट्रोल स्प्रिंग ह्या पूर्ण जे ऊर्जेचं स्वरूप आहे ते बदलू शकते. जसं आपल्याला की समजा कमी पाहिजे ऊर्जा, तर ही स्प्रिंग जर आपण लूज केली तर आपल्याला कमी ऊर्जा मिळणार आहे, जर आपण टाईट केली तर जास्त मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी आहे पॉवर स्प्रिंग. पॉवर स्प्रिंगचं वैशिष्ट्य काय आहे, की पाण्याची उंची जर समजा कमी जर झाली तर ही पॉवर स्प्रिंग लूज करावं लागते. लूज जर केली तर आपल्याला त्या पद्धतीने हे मशीन चालणार आहे आणि तेवढी कमी ऊर्जा आपल्याला मिळणार आहे. जशी उंची कमी होत जाईल तशी ही स्प्रिंग लूज करायची. जर जास्त पाणी असेल तर ही स्प्रिंग टाईट करायची, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल. तर ह्या मशीनचं वर्किंग अशा पद्धतीने आहे. जर समजा सर्व धरणांवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार जर केली तर काय फायदे होतील तर पहिला फायदा आहे की हे मशीन हे खूप कमी पाण्यावर चालतं. म्हणजे ह्याचा जो डिस्चार्ज रेट आहे, जर समजा या छोट्या धरणांवर आपण जर कॅप्लन टर्बाईन जर बसवलं तर कॅप्लन टर्बाईन जेवढं पाणी डिस्चार्ज करणार आहे त्याच्या जवळपास 3 पट कमी पाण्यावर तेवढीच ऊर्जा निर्माण करणार आहे. हे फक्त छोट्या धरणांसाठी, मोठ्या धरणांसाठी नाही. कारण मोठ्या धरणांवर जी आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो ती टर्बाईन खूप इफिशियंट आहेत, अगदी 90% पेक्षा जास्त इफिशियन्सी त्याची आहे. हे तेवढं नाही आहे. हां, पण जर छोट्या धरणांवर जर आपण बसवलं तर कॅप्लन टर्बाईन जेवढं इलेक्ट्रिसिटी तयार करणार आहे तेवढीच इलेक्ट्रिसिटी हे पण तयार करणार, पण 3 पट कमी पाण्यावर तयार करणार. हे याचं वैशिष्ट्य आहे. दुसरं आहे की कोणत्या प्रकारचं प्रदूषण नाही आहे, कारण हे पाण्यावर चालतं त्याच्यामुळं कोणत्या प्रकारचं प्रदूषण होणार नाही आहे. तिसरं आहे की सर्व धरणांवर आपल्याला बसवता येईल अशी याची कॅपॅसिटी आहे. त्यानंतर आपल्याकडं रिन्युएबल एनर्जी सोर्समध्ये हा एक महत्त्वाचा वाटा याचा असणार आहे, कारण हा नवीकरणीय ऊर्जा निर्माण करणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की सोलरची एक समस्या अशी आहे की सोलर आपल्याकडं 24 तासापैकी फक्त 5 ते 6 तास फक्त आपल्याला ऊर्जा पुरवत आहे, पण बाकीच्या 18 ते 19 तास काय करायचं? कारण ती ऊर्जा आपल्याला स्टोअर करणं गरजेचं आहे. मग स्टोअर करण्यासाठी आता सध्या आपल्याकडे साधन काय आहे? तर साधनं आहेत की आपल्याकडे आहेत लिथियम आयन बॅटरी, त्याच्यानंतर लेड ॲसिड बॅटरी. ह्या बॅटरी आपल्याकडे आहेत. मोठ्या प्रमाणात आपण त्याचं उत्पादन पण करतो आणि बाहेरच्या देशातून पण आयात करतो. पण त्यामध्ये आपण पूर्ण भारताची ऊर्जा साठवू शकत नाही, कारण त्याची तेवढी कॅपॅसिटीच नाही. असं नाही की कॅपॅसिटी म्हणजे बसवलं तर आपण बसू शकतो, पण ते आपल्याला परवडणारं नाही, कारण खूप खर्चिक आहे ते. मग दुसरी एक बॅटरी आहे ती म्हणजे पंप हायड्रो स्टोरेज पॉवर प्लांट. तर यामध्ये काय असतं की 2 डॅम असतात. एक डोंगरावर डॅम असतो आणि एक त्या डोंगराच्या तळाशी डॅम असतो. तर ज्या वेळेला आपल्याला चार्जिंग करायचं त्यावेळेला जे तळाचा जो डॅम आहे, खालचा जो डॅम आहे, त्या डॅममधलं पाणी पंपाच्याद्वारे वरच्या डॅममध्ये आपण पाठवतो. आणि ज्या वेळेला आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, आता कधी पाहिजे असते आपल्याला? सकाळची आणि संध्याकाळची, कारण दुपारच्या वेळेला लोक कामावर गेलेले असतात. त्यावेळेला काय जास्त डिमांड नसते दुपारच्या वेळेला, आणि दुपारच्या वेळेला सोलर जास्त काम करतो. तर ज्या वेळेला संध्याकाळची आपल्याला ऊर्जा लागते किंवा सकाळची लागते त्यावेळेला वरच्या डॅममधलं पाणी आपण टर्बाईनच्या माध्यमातून खालच्या डॅममध्ये आणतो आणि इलेक्ट्रिसिटी आपल्याला पुन्हा मिळते. साहजिक याच्यामध्ये 20 ते 30% लॉस होतो, पण आपल्याला ऊर्जा मात्र मिळते. तर या मशीनचा वापर जर केला तर आपण प्रत्येक डॅमला बॅटरीमध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण जे डॅमवर आपण हे इन्स्टॉल करणार आहे ऑलरेडी त्या डॅमचं बांधकाम झालेलं आहे. त्या ठिकाणचं जे काही लोकांचं डिस्प्लेसमेंट करायचे ते केलेलं आहे, जे जमीन ॲक्वायर करायची ती पण केलेली आहे. म्हणजे जो खर्च करायचा तो ऑलरेडी झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला? फक्त हे त्या डॅमवर इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या डॅमच्या समोर एक छोटासा रिझर्वायर आपल्याला बांधायचं आहे.
त्या रिझर्वायरमध्ये हे पाणी जमा होईल आणि त्याच डॅममधून आपण पाणी जर उचललं, म्हणजे शेतीसाठी घ्या, उद्योगधंद्यासाठी घ्या किंवा पिण्यासाठी घ्या, आणि उरलेलं पाणी आपण सोलरच्या माध्यमातून पुन्हा डॅममध्ये टाकू शकतो. म्हणजे डॅम आपण रिचार्ज करू शकतो. म्हणजेच काय होणार आहे याच्यामध्ये पहा, हे प्रत्येक डॅम ॲज अ बॅटरी म्हणून काम करणार आहे. आणि हे 4400 डॅम ही काय छोटा आकडा नाही आहे. त्याच्यामुळं खूप मोठी बॅटरी सोर्स आपल्याला मिळू शकतो सोलर आणि विंडला कंट्रोल करण्यासाठी. आणि सध्या तोच प्रॉब्लेम सगळीकडे, पूर्ण जगामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की सोलर आणि विंडचं एवढ्या एनर्जीचं करायचं काय. मिळायला भरपूर एनर्जी मिळते, पण ती आपल्याला वेळेवर मिळत नाही. तर हे वेळेवर मिळण्यासाठी बॅटरी पाहिजे, आणि बॅटरी या मशीनच्या माध्यमातून आपण सगळ्या डॅमला बॅटरीमध्ये रूपांतरित करू शकतो. तर अशा प्रकारचं हे मशीन काम करतं. ॲक्च्युली मी एक छोटंसं मॉडेल बनवलेलं आहे. आता हे मॉडेल जे बनवलेलं आहे ते 1000 लिटरच्या टँकसाठी बनवलेलं आहे. तर माझ्या घरी जी टँक आहे 1000 लिटरची, त्या टँकच्या जो प्रेशर आहे त्या प्रेशरवर हे मशीन काम करतं. तर कशा पद्धतीने काम करतं एकदा आपण पाहू. तर अशा प्रकारे हे मशीन काम करतं. या मशीनच्या माध्यमातून आपण सर्व छोट्या धरणांवर आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. धरणामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी आणि प्रेशर एनर्जीचा वापर करून हे मशीन काम करतं. आणि हे जर इलेक्ट्रिसिटी आपल्या ग्रीडमध्ये, नॅशनल ग्रीडमध्ये जर राहिली, तर भविष्यामध्ये जे येणारे जे काय आपल्याला भविष्यामध्ये सोलर एनर्जीचा वापर करून आणि विंड एनर्जीचा वापर करून आणि हायड्रो एनर्जीचा वापर करून आपण आपल्या देशातलं प्रदूषण पूर्णपणे नष्ट करू शकतो. आपण जे दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे, ती जे आपण जर सध्या ऊर्जेच्या बाबतीत पारतंत्र्यात आहे, तर आपण स्वतंत्र होऊ शकतो. आणि येणारं भविष्यकाळ या मशीनमुळे कदाचित सुखकर होईल, आपण अशी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.